मेंदूवडे तर तुम्ही नेहमी खाल्ले असेल. इडली, मेंदूवडा, डोसा वगैरे आपण नेहमीच खातो. पण आज मी तुम्हाला फक्त 1 वाटी रव्यापासून इतके छान कुरकुरीत गरमागरम असे हे मेंदूवडे दाखवणार आहेत. याला खाता क्षणी तुम्हाला हे इतके आवडतील की नेहमी तुम्ही हे झटकीपट बनवून खाताल. बाहेरून असे वेगळे मेंदूवडे, डोसा वगैरे आणलं ना तुम्ही नक्की विसरून जाताल. इतके छान क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. सोबत अशी खोबऱ्याची चटणी, सांबार वगैरे घेऊन तुम्ही याला खाऊ शकता. तर चला बघूया याला लागणारे साहित्य. इकडे मी जाड रवा घेतला 1 वाटी, म्हणजे जाड बारीक रवा कोणताही वापरू शकता. त्यानंतर जिरे घेतलेत, ह्यामधला आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. कोथिंबीर घेतली आणि 2 मिरच्या हिरव्या कट करून घेतल्या, फक्त थोडासा नॉर्मल तिखटपणा येण्यासाठी. इकडे पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं आवडीनुसार. तर मी इथे तेल वापरते. आणि 1 चमचा इकडे मी जिरे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या 2 कट केलेल्या आहेत, फक्त थोडासा तिखटपणा येण्यासाठी. आता हे थोडंसं परतून घ्यायचं जोपर्यंत चांगला असा याचा तडका तयार होत नाही. हे बघू शकता, खूपच सोपी पद्धत आहे. झटकेपट ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता, खाऊ शकता. आता हे थोडंसं तडतडून झालं, जास्त काही परतवायचं नाही, तर काय होईल, जिरे जे आहेत ना आपले करपले जाऊ शकतात. हे असं थोडासा मिरच्याचा कच्चापणा दूर झाला की आपण याच्यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी टाकायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. इकडे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आता पाण्याला उकळी येऊन द्यायची. हवं तर ह्या स्टेजवर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता किंवा नंतरही टाकू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. हे असं मिक्स करून झालं की याला उकळी येऊन द्यायची, वाट बघायची. आता बघा छान खळखळून उकळी आली. तर आपण हा जो 1 वाटी रवा घेतला आहे थोडासा टाकून, डायरेक्ट टाकायचं नाही, थोडासा थिकनेसपणा येईपर्यंत हे असं मिक्स करत राहायचं. थोडं टाकत असं छानपैकी याचं एक घट्ट बॅटर हा तयार होतो. हे बघू शकता मस्तपैकी. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, रवा शिरा उपमा वगैरे आपण करतो. आपल्याला माहिती आहे की रवा हा लगेचच पाण्यामध्ये पॅक होऊन जातो, काही वेळ लागत नाही. हे बघू शकता मस्तपैकी आपण चवीनुसार मीठ वगैरे टाकले, तिखटपणा येण्यासाठी मिरच्या टाकल्यात आणि जिऱ्याची छान असा तडका दिलेला आहे. आता थोडीशी याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर. फास्ट गॅस नाही करायचा, नाही तर काय होईल, रवा चिटकला जाऊ शकतो. हे असं घट्ट बॅटर होईपर्यंत याला असं परतून घ्यायचं. हे बघा, असं समजायचं की आपण शिरा करतो, बस. हे असं करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची, अगोदर पण टाकली थोडीशी पाण्यामध्ये त्यामध्ये, आणि आता हे असं वरून थोडीशी टाकलेली आहे. हे असं मिक्स करून घेतलं की थंड करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढायचं. प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. अगदी जास्तच गार नाही करायचं बॅटर. हे थोडंसं याच्यामध्ये बघा वाफा निघतात, थोडंसं याच्यामध्ये गरमपणा हवा आहे, कारण की कसं गार झालं की कडक होऊन जाईल तो रवा. आपल्याला नरम सॉफ्ट हवा आहे ज्यावेळेस आपण ह्याचे मेंदूवडे बांधू, त्यामुळे थोडासा गरमपणा याच्यामध्ये ठेवायचा. हातावर घ्यायचा, एक बाउल घ्यायचा. म्हणजे आता इकडे तुम्हाला ना मेंदूवड्याची साईज जशी आवडेल तशी तुम्ही ते करू शकता. आता मेंदूवडा तर बहुतेक लोकांनी केलेला असेल, बघितलेला असेल, खाल्लेला पण आहे, म्हणून आपल्याला माहिती आहे त्याचा शेप आकार कसा असतो. हे असे गोळे करायचे आणि मधोमध ह्याला एक थोडंसं असं बोटाच्या साहाय्याने असं होल पाडायचं. असं हलकाच हात वापरायचा, अजिबात जास्त प्रेस नाही करायचं, नाही तर काय होईल, तुटलं जाऊ शकतं. हे असं हलक्या हाताने करून घ्यायचे सगळे वडे. जसे पण लहान मोठे तुम्हाला करायचे तसे करायचे. रव्यामध्ये गाठी असतात त्यामुळे त्याला थोडंसं मॅश करायचं आणि मग नरम सॉफ्टपणा ह्याच्यामध्ये तयार होतो. छान तयार झालेले आहेत असे मेंदूवडे. हे असे झटकेपट होतात. हे असं मस्तपैकी हे वडे तयार झालेले आहेत. आता मी हे सगळे करून घेणार आहेत. बघू शकता अगदी परफेक्ट मेंदूवडा हा आपला तयार झालेला आहे. तर मस्त असे हे वडे मी बांधून घेतलेत. आता हे सगळे फ्राय करून घ्यायचेत आपण गरम तेलामध्ये. तर पॅनमध्ये तेल तापत ठेवलं. हे असे वडे त्याला तुम्ही डीप फ्राय करू शकता, थोड्याशा तेलामध्ये सुद्धा ह्याला तुम्ही फ्राय करू शकता. तर मी याला अगदी डीप फ्राय करून घेते भज्यासारखं. याला थोडा वेळ द्यायचा, हाय फ्लेम ठेवायचं किंवा मिडियम ठेवला तरी काही हरकत नाही.
आणि थोडा वेळ झाला की मग याला चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने पलटी करायचं. आणि आपल्याला हे मेंदू वडे जोपर्यंत छान याच्यामध्ये क्रिस्पीपणा, कडकपणा तयार होत नाही, लाल रंग दिसत नाही, तोपर्यंत ह्याला असं फ्राय करायचं. 1-1 मिनटाला चेक करायचं, पलटी करून घ्यायची. तर मस्त याला वेळ देते मी 1-1 मिनटं आणि मग असं हे पलटी करून घेत आहे. खूप सोपी प्रोसेस आहे. खूप साध्या सिंपल पद्धतीने हे रव्याचे मेंदूवडे बनवले जातात. तर नक्की ट्राय करा. मेंदूवडा जर खायला आवडत असेल, तर आपण बाहेरून आणून पण कंटाळा येतो कधी कधी रोज रोज बाहेरचं पण खायला. त्यामुळं घरच्या घरीसुद्धा तुम्ही हे असं बनवू शकता. आता नॉर्मल जे इडली डोश्याचे मेंदूवडे असतात ना, ते उडदाच्या डाळीचे बनतात, पण हे आपण रव्याचे छानपैकी मेंदूवडे बनवलेले आहेत. तर झालेलं आहे आणि असा सेम रंग येईपर्यंत फ्राय करा. ह्याच्यामध्ये कडकपणा तयार झालेला आहे. एक्स्ट्रा ऑइल याचं निघून गेलेलं आहे. आता मी याला काढून घेते. दुसरा वडासुद्धा आता मी काढून घेते. सगळे वडे असे हलक्या हाताने सगळे एक्स्ट्रा ऑइल काढून साईडला एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. छान असे हे वडे तयार झालेले आहेत. अगदी गुलाबी रंग छान आलेला आहे, लाल रंग. आणि इकडे बघू शकता आता मी सर्व केले, थोडे थंड करून घेतलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही आपले हे मेंदूवडे किती छान परफेक्ट झालेलं आहे. कुठेही तुटलं गेलेलं नाही, रवा असा निसटला गेलेला नाही आहे. मस्त झालेले आहेत, कुरकुरीत गरमागरम असे. हे बघू शकता याचा क्रिस्पीपणा. हे बघा किती कडक असे छान झालेले आहेत. ह्याच्यामधला हा कडकपणा तयार होईपर्यंत फ्राय करायचा. आणि अगदी परफेक्ट असे हॉटेलसारखे वाटतात. आपण जसे डाळीचे मेंदूवडे करतो ना, अगदी परफेक्ट तसेच झाले रव्याचे मेंदूवडे. तर खायला भारी आहे, बनवायला सोपे आहेत. नाश्त्याला तुम्ही रोज वेगवेगळं करण्यापेक्षा, आपलं रोज तेच तेच करण्यापेक्षा हे काहीतरी असं नवीन नवीन ट्राय करून नाश्ता करायचा, जो हेल्दी पण असतो आणि खायलासुद्धा छान लागतो. ही अशी खोबऱ्याची चटणी बनवायची, कारण मला आज मेंदूवडेच खायचे होते बनवून रव्याचे, त्यामुळे मी खोबऱ्याची चटणी बनवून ठेवली होती. आणि आता गरमागरम हे मेंदूवड्यासोबत ही खोबऱ्याची चटणी खाणार आहे. पण आता खूप गरम आहेत म्हणून जरा साईडला ठेवून देते थंड व्हायला. पण तुम्हाला मी दाखवले, तुमच्यासाठी रेसिपी शेअर केलेली आहे. नक्की ट्राय करा. आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईबर करा. असे छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर बघू शकता मस्त झालेले आहेत, कुडकुडीत गरमागरम टेस्टी रव्याचे मेंदूवडे. कोणी गेस्ट आले, कुठे फ्रेंडकडे जायचं असेल तर अशा वेळेस पण तुम्ही हे देऊ शकता, नेऊ शकता. आणि खाता क्षणी तर नक्की विचारतीने बनवले कसे, इतके छान हे मेंदूवडे लागतात. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.